नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर हे दही पहा ना, किती मस्त आणि घट्ट लागले आहे. अगदी खरवसासारख्या त्याच्या वड्यासुद्धा पडत आहेत. आणखीन आईस्क्रीमसारखा स्कूपसुद्धा होत आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि हे दही लावताना मी दुधावरची साहीसुद्धा काढून घेतली होती. तरीसुद्धा हे दही किती घट्ट लागले आहे. हे दही अगदी नो फॅट असलेले आहे. असे हे फॅट नसलेले दही लावण्यासाठी इथे मी पाव लिटर दूध घेतले आहे. आणि हे दूध फ्रीजमधील असल्यामुळे आता हे मी तापवून घेणार आहे. रेसिपी अगदी खूप टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणि पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तुम्हीसुद्धा दूध फ्रीजमधील असेल तर तापवूनच घ्या, म्हणजे दही लागल्यावर त्याला तार धरत नाही. हे पहा, दुधाला इथे छान आता उकळी आली आहे. आता हे दूध कोमट करून घ्यायचे आहे. गरमीचे दिवस असल्यामुळे दूध कोमट करायचे आहे. दूध जास्त गरम ठेवायचे नाही, नाहीतर दही आंबट होते. आता इथे कोमट झालेले दूध मी एका चिनी मातीच्या वाडग्यामध्ये काढले आहे आणि त्यामध्ये आंबट नसलेले दह्याचे विरजण घालायचे आहे आणि ते विरजणसुद्धा फेटून घ्यायचे आहे, म्हणजे दही व्यवस्थित असे लागले जाते. इथे आता 3 ते 4 चमचे दही घातल्यानंतर छान असे फेटून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून ओव्हरनाईट तसेच ठेवून द्यायचे आहे. हे पहा, 7 ते 8 तासानंतर दही किती घट्ट लागले आहे. ज्यांना डाएट करायचे आहे त्यांनीसुद्धा असे दही लावून पहा, अगदी मस्त लागते. हे पहा, दही इतके घट्ट लागले आहे की त्याच्या खरवसाप्रमाणे वड्यासुद्धा पडत आहेत. असे हे फॅट नसलेले दही माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की लावून पहा. आणि अशा दह्यापासून तुम्ही लो फॅट श्रीखंडसुद्धा करू शकता. ही दही लावण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.